मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलीस सुरक्षेमध्ये सध्या वाढ करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणावर रहदारी असलेल्या रेल्वे, मॉल या ठिकाणी सध्या सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। गर्दीच्या ठिकाणी देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सीएसटी स्थानकावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। संशयित प्रवाशांची या ठिकाणी चौकशी केली जाते। यापूर्वी ज्या वेळेला कसाब आणि त्याच्या साथीदारांनी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार देखील केलेला होता, त्यामुळे सीएसटी रेल्वे स्थानक तसं सेन्सिटिव्ह आहे। आणि त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या तणावानंतर इथली सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली है कि मध्य रेल के जो महत्वपूर्ण स्टेशन हैं हमारे, जैसे कि छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस है, दादर है, लोकमान्य तिलक टर्मिनस है, कल्याण है, ये जो हमारे बड़े बड़े जो टर्मिनस हैं, वैसे तो जो सुरक्षा व्यवस्था हमारे सभी स्टेशनों पर एकदम चाक चौबंद की गई है। और हमारी जो आरपीएफ है, रेलवे प्रोटेक्शन फोर्स, और जीआरपी है, वो सभी मेजर स्टेशन पर तैनात किए गए हैं। और उसके साथ साथ हमारे जो बैगेज स्कैनर लगे हैं, सभी मतलब जो यात्री हैं जो जाते हैं उनके सभी बैगेज है ना, बैगेज स्कैन होते हैं, जिसमें कोई ऐसी मतलब ऐसी कोई चीज न हो जो बैन है। और दूसरा यह है कि जो डोर फ्रेम मेटल डिटेक्टर हैं और हैंड हेल्ड डिटेक्टर हैं, उनके द्वारा भी सबकी तलाशी ली जा रही है। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतलेला आहे, तो आपण पाहूया। सध्या मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे, कारण तणावपूर्ण वातावरण आहे। जरी काश्मीरमध्ये त्या पाकिस्तान बहुल भागामध्ये कारवाई करण्यात आली असली तरी देखील आता बाकीच्या महत्त्वाच्या ठिकाणावरती मोठ्या प्रमाणावरती तणाव देखील आहे। बऱ्याच ठिकाणी जल्लोष देखील साजरा केला जातोय, पण या सगळ्यामध्ये कुठेतरी आता पुढचे 72 तास किंवा या संपूर्ण कालावधीमध्ये तणाव हे कायम राहणार आहे। आणि म्हणून सध्या अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईभरातल्या वेगवेगळ्या मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणी, महत्त्वाच्या स्थानकांवरती देखील आता या सगळ्यामध्ये कुठेतरी तणाव होईल किंवा कुठे काही होऊ शकतं, काही घडू शकतं, काही हल्ले देखील होऊ शकतात, या सगळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यामुळे आता रेल्वेच्या सध्या सीएसटी रेल्वे स्थानकावरती देखील वारंवार चेकिंग केली जाते। प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रवाशांची देखील चौकशी केली जाते। कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेताना आपल्याला पोलीस पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन शाहीनसह सुमित सावंत, TVN मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा